नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला गरज आहे आणि त्याचा फायदासुद्धा होणार आहे. बऱ्याचदा आपली जमीन चोपण असते किंवा पाण्याचा ताण असतो, त्यामुळे ऊसाची वाढ खुंटते आणि मुख्य म्हणजे मुळी चालत नाही. मुळी खराब झाली की ऊस पिवळा पडतो. मग यावर उपाय काय? तर ऊसाची मुळी टवटवीत आणि वाढ जोमाने जर करायची असेल, करण्यासाठी मित्रांनो कोणतं जीवामृत वापरायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर काय होतं पहा मित्रांनो, रासायनिक खतांचे बाजाराचा जर आपण विचार केला तर एक गोण 2-2.5 हजार रुपयाला रासायनिक खताची झालेली आहे आणि सारखंच रासायनिक खताचा वापर करून ऊस आपल्या ज्या शेतीचा आहे, शेतीचा जो कस आहे, जो पोत आहे तो ढासळलेला आहे आणि त्याच्यामुळे पिके चांगल्या प्रकारची येऊ शकत नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला घरगुती जीवामृत कसं बनवायचं, ऊसाची मुळी कशी वाढवायची आणि ऊसाचं उत्पादन कसं जास्त दुप्पट करता येईल, यासाठी आपण हे जीवामृतचा वापर कशा पद्धतीने बनवायचा आणि कसं टाकायचं या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. काय होतं, ऊसाची जाडी वजन वाढण्यासाठी ह्या जीवामृतचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जमिनींचा पाण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा जमीन चोपण असते. अशा जमिनीत रासायनिक खत कितीही टाकलं तरी पिकाला व्यवस्थित लागत नाही. कारण काय होतं, जमिनीतले सेंद्रिय जो कार्ब आहे तो कमी होतो आणि जीवाणू मरतात आणि मग जोपर्यंत ऊसाची पांढरी मुळी मजबूत होत नाही तोपर्यंत ऊस वरून कितीही औषधं मारली तरी जोमात येत नाही. यासाठी आपल्याला नैसर्गिक नियमानुसार चालणाऱ्या जीवामृतचा वापर करावा लागतो आणि त्याचा जर वापर केला तर खूप चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर आता पहा मित्रांनो, जीवामृत बनवायचं कसं, त्याच्यामध्ये कोणते पदार्थ टाकायचे, कोणत्या वस्तू टाकायच्या, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर आपल्याला पहिल्या प्रथम ऊसाची मुळी सुधारायची असेल तर 200 लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे. चांगलं नितळ आणि स्वच्छ पाणी 200 लिटर घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 किलो देशी गाईचं ताजं शेण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक 3 ते 4 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आणि देशी गाईचं शेण आणि गोमूत्र हे दोन्ही चांगलं मिक्सचर करून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे एका बकेटमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जीवाणूंच्या खाद्यांसाठी 2 किलो गूळ घ्यायचा आहे. तर तो गूळ शक्यतो जुना असणं खूप गरजेचं आहे आणि 2 किलो बेसन पीठ घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही हरभरा डाळीचं बेसन पीठ घेऊ शकता आणि हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारचं एका बकेटमध्ये घेऊन आपल्याला चांगलं खालवून घ्यायचं आहे. चांगलं खालवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे. एकदम असं सुट्टं झालं पाहिजे. शेणाची सुद्धा गाठ नाही राहिली पाहिजे, गुळाचा सुद्धा खडा शिल्लक नाही राहिला पाहिजे आणि बेसन पिठाचा सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजे. आता हे सर्व मिश्रण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चांगली काळी माती एक साधारणपणे 100 ते 200 ग्रॅम आपल्याला काळी माती घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हे हलवून घेतल्याच्या नंतर जे आपलं 200 लिटरचं पाणी आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला त्या एका टिपाडामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आपण जे 200 लिटरचं पाणी घेतलं मित्रांनो
त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे आणि साधारणपणे हे आपल्याला सावलीत झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून एक गोणपाट ठेवायचा आहे आणि 48 तासानंतर मित्रांनो तुमचं ते ताजेतवानं द्रावण जीवामृत तयार झालेलं असेल आणि 48 तासाच्या नंतर तयार झाल्याच्यानंतर 48 तासानंतर हे तयार झाल्याच्यानंतर साधारणपणे 2-4 दिवस याला तयार व्हायला लागतात आणि तयार झाल्याच्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला ते आपल्या पिकाला वापरायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाला वापरू शकता, ऊसाला वापरू शकता, कोणत्याही पिकासाठी हे मिश्रण वापरू शकता आणि खूप चांगलं सर्वोत्तम असं हे मिश्रण तुमचं झालेलं असणार आहे. तर आता हे तयार झालेलं 200 लिटरचं जीवामृत मित्रांनो आपल्याला हे वापरायचं किती याच्यासाठी तर हे 1 एकर मग तुमचं 1 एकर डाळिंब असेल किंवा 1 एकर ऊस असेल, त्या ऊसासाठी तुम्हाला हे वापरायचं आहे आणि हे प्रति 1 एकरसाठी प्रमाण आहे मित्रांनो. आता हे सोडायचं कसं बघा, तर हे तुम्ही पाटाच्या पाण्यातून एका टिपाडाच्या मार्फत तुम्ही सोडू शकता किंवा मग ड्रिचिंगद्वारे, म्हणजे प्रत्येक ऊसाच्या खोडावरती किंवा डाळिंबाच्या खोडावरती तुम्ही हे ड्रिचिंगद्वारे प्रत्येकाला सारख्या प्रमाणात वाट्याला येईल अशा पद्धतीने तुम्ही ते थेट ऊसाच्या मुळाशी सोडायचं आहे. आता यामुळे काय होणार आहे मित्रांनो, जमिनीतील जो कार्यक्षम जीवाणू आहेत ते सक्रिय होतात आणि सक्रिय झाल्यामुळे तुमची जी ऊसाची मुळी आहे ती मुळी चालायला सुरुवात होते, ती अन्नद्रव्य खत शोषून घेते आणि ऊसाची जी पांढरी मुळी आहे ती वेगाने वाढते आणि वेगाने वाढल्यामुळे ती अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारचं घेते आणि तुमचा जो ऊस पिवळा पडलेला आहे तो ऊस काळा होईल आणि ऊसाची जाडी आणि जी उंची वजन आहे 100% तुमचं त्याच्यामध्ये वाढण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि हा रासायनिक खताला एक पर्याय म्हणून तुम्ही याचा वापर निश्चित करू शकता. तर ही चोपण आणि कडक जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाची जी जाडी आणि कांडींची जी संख्या आहे ती जोमाने वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो हा साधा सोपा आणि घरगुती सेंद्रिय उपाय करून बघा आणि तुमच्या ऊसाच्या मुळीमध्ये, ऊसाच्या वाढीमध्ये झालेला जो फरक आहे तो तुम्हाला फरक लगेच जाणवेल. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही हे जीवामृत ऊसाला दर महिन्याला जरी सोडलं तरी तुमच्या जी ऊसाची जाडी आहे, कांडी आहे ती 100% वाढेल आणि तुमचं जे टनेज आहे ते सुद्धा वाढेल. प्रति गुंठा तुम्ही 2 टन 3 टन ऊस नक्की काढू शकता. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. घ्या काळजी.